स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा विषय इंग्रजी चॅप्टर 1.6 टायगर हिल्स येथील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A2. चला तर मग सुरुवात करूयात. A2 मधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे एनलिस्ट एनी 4 फॅक्ट्स which made the capturing of Tiger Hill a national challenge. या प्रश्नाचा अर्थ होतो की अशा 4 फॅक्ट्स जे वस्तुस्थिती आहेत त्यांची यादी तयार करा की ज्यांच्यामुळे टायगर हिलचा ताबा घेणं हे नॅशनल चॅलेंज म्हणजे राष्ट्रीय आव्हान ठरले. अशा 4 कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण लिहूयात. फर्स्ट, the enemy position on the mountain top dominated parts of Srinagar Kargil Leh highway. Second point, the enemy's position was well fortified and evicting them from there was a challenge. Third point, the sharp triangular top of Tiger Hill was clearly visible from the highway and appeared almost impossible to capture. Fourth point, Tololing and the adjacent features were recaptured. So these are the 4 facts. ह्या 4 वस्तुस्थिती होत्या ज्यामुळं टायगर हिलचा ताबा घेणं हे राष्ट्रीय आव्हान ठरलेलं होतं. सेकंड ॲक्टिव्हिटी, different arms and ammunitions are mentioned in the excerpt. Find their names. आता आर्म्स, हत्यार आणि दारुगोळा हे कोणतं वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये ते आपण लिहूयात. आणि त्याचा आन्सर आहे आर्टिलरी, बोफोर्स गन्स, 120 फील्ड अँड मीडियम गन्स, 122 mm multi-barreled Grad rocket launchers and mortars. These are the names of different arms and ammunitions mentioned in the extract. त्यानंतर थर्ड ॲक्टिव्हिटी, wars are not fought only on the battlefield. की युद्ध हे काही फक्त रणांगणावरच लढले जात नाहीत. कमेंट, याबद्दल तुमची कमेंट सांगा म्हणते. तर त्याचा आन्सर लिहूयात. वॉर्स मे बी फॉट इन द सी और एअर. द वॉर्स फॉट ऑन द बॅटलफील्ड मे comprise guns and rifles, but there are other wars fought without the use of these. For example, the wars for property between families, the wars fought in business and in the boardroom are as fierce and aggressive as the wars on the battlefield. Such wars could also lead to the downfall of the businesses or the destruction of the families. त्यानंतर फोर्थ ॲक्टिव्हिटी, prompt reporting is of strategic importance during a war. Refer to the above extract and explain. की युद्धजन्य युद्धामध्ये जी रिपोर्ट रायटिंग आहे, जे वृत्तांत अहवाल लेखन आहे, अहवाल देणे आहे, याला युद्धातल्या डावपेचामध्ये फार महत्त्व असते. तर आपल्याला वरील एक्स्ट्रॅक्टसोबत रेफर करायचं आहे आणि एक्सप्लेन करायचं आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. अ वॉर करेस्पॉन्डंट इज अ जर्नलिस्ट who covers stories first hand from a war zone. He has to work in difficult conditions, but he must be prompt in his reporting. The countries involved in the war are anxious to know what is happening. They have to plan future strategies. The economy of the country and the mood of the people depend on the events in the war.
the citizen also have a right to know if they are in danger or they are safe. Hence, prompt reporting is of strategic importance during a war. त्यामध्येच फोर्थ ॲक्टिव्हिटी आहे, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. की वरील उतारा वाचा आणि खाली दिलेल्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा. त्यामध्ये दिलेलं आहे, मेक अ लिस्ट ऑफ प्रिपरेशन्स मेड फॉर अन असॉल्ट ऑन टायगर हिल. की टायगर हिलवरील हल्ला करण्यासाठी केलेली जी काही तयारी आहे त्या तयारीची यादी आपल्याला या ठिकाणी मांडायची आहे. त्यामध्ये पहिलं आहे, थ्रूआउट द लास्ट वीक ऑफ जून 1999 18 ग्रेनेडियर्स आणि समोर ब्लँक स्पेस दिलेली आहे. त्याचा आन्सर आपल्याला लिहिता येईल, थ्रूआउट द लास्ट वीक ऑफ जून 1999 18 ग्रेनेडियर्स प्रॉब्ड टू एस्टॅब्लिश द एक्सटेंट ऑफ द एनिमीज डिफेन्सेस. बी आहे, दे ऑल्सो एक्सप्लोर्ड टू आणि आन्सर आहे, दे ऑल्सो एक्सप्लोर्ड टू स्काउट फॉर सुटेबल रूट्स फॉर द असॉल्ट. थर्ड सी आहे, आफ्टर कन्फर्मिंग द मल्टी डायरेक्शनल असॉल्ट ॲज द बेस्ट स्ट्रॅटेजी द कमांडिंग ऑफिसर. And the answer is, after confirming the multi-directional assault as the best strategy, the commanding officer of 41 Field Regiment drew up an elaborate artillery fire plan. D. Individual guns. And the answer, individual guns were ranged so as to cover each objective. Fifth, Bofors guns. And the answer, Bofors guns were used in a direct firing role. त्यानंतर बघूयात फिफ्थ ॲक्टिव्हिटी. फिफ्थ ॲक्टिव्हिटी मध्ये काय दिलेलं आपल्याला, कंप्लीट द फ्लो चार्ट. खाली एक फ्लो चार्ट देण्यात आलेला आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. शोविंग द इव्हेंट्स ऑन अ डे ऑफ असॉल्ट. की त्या हल्ल्याच्या दिवशी ज्या काही घटना घडल्या त्या दिवसभरामध्ये, त्या घटनांचा आपल्याला जो फ्लो चार्ट दिलेला आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता हा फ्लो चार्ट तुम्ही बघा की याच्यामध्ये काही वाक्य दिलेले आहेत जे इनकम्प्लीट सेंटेन्सेस आहेत, ज्यांना आपण कंप्लीट करूयात. तर बघा, इनकम्प्लीट सेंटेन्सेसमध्ये ऑन 2-3 जुलै 1999 एअरफोर्स समोर काही देण्यात आलेलं नाही. सेकंडमध्ये आहे ॲट 1900 hours ऑन 3 जुलै समोर डॅश डॅश आहे. खाली आहे ॲट 0130 hours ऑन 4 जुलै आणि समोर डॅश डॅश आहे. अशा पद्धतीने खाली वाक्य दिलेले आहेत जे इनकम्प्लीट सेंटेन्सेस आहेत, ज्याला आपल्याला कंप्लीट करायचे आहे. आणि हे सेंटेन्स सिक्वेन्स वाईज आहेत, तर तशा पद्धतीनं आपल्याला ते पूर्ण करायचे आहेत. तर त्याचं उत्तर आपण बघूयात. त्यामध्ये पहिलं आहे, ऑन 2-3 जुलै 1999 एअरफोर्स टार्गेटेड टायगर हिल अँड हिट द बुल्स आय सेव्हरल टाइम्स. त्यानंतर ॲट 1900 hours ऑन 3 जुलै 18 ग्रेनेडियर्स कमेन्स इट्स मल्टी डायरेक्शनल असॉल्ट. त्यानंतर घडलेली घटना, ॲट 0130 hours ऑन 4 जुलै a company captured an intermediate position called टंग. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे, डी कंपनी लीडर कॅप्टन सचिन निंबालकर लेड द असॉल्ट फ्रॉम द ईस्ट. देन डी कंपनी ऑक्युपाइड द ईस्टर्न पोर्शन ऑफ एरिया कॉलर. त्यानंतरची घटना घडलेली आहे, अ टो होल्ड वॉज ऑप्टेन जस्ट 30 meters फ्रॉम द टॉप. त्यानंतर आणखी 3 घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली आहे, ॲट
0400 hours on 4 July, Sachin Nimbalkar, Balwan Singh and their men approached Tiger Hill top. Then, after a short period of hand-to-hand fighting, they captured their objective, Tiger Hill top. And the last activity, on 8 July, Indian tricolor was hoisted on टायगर हिल टॉप. तर अशा पद्धतीचा फ्लो चार्ट आहे जो आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा कंप्लीट करावा लागतो, जो सिक्वेन्स वाईज या ठिकाणी आहे पहिल्या इव्हेंटपासून तर शेवटच्या इव्हेंटपर्यंत. यानंतर 6th ॲक्टिव्हिटी आहे रिराईट द गिवन स्टेटमेंट्स इन देअर ऑर्डर ऑफ ऑकरन्स. खाली दिलेले स्टेटमेंट्स त्यांच्या घटना घडण्याच्या क्रमानुसार आपल्याला लावायचे. तर त्याच्या अगोदर आपण ते वाचून घेऊयात जेणेकरून आपल्याला त्याचा क्रम निश्चित करता येईल. द मोस्ट डिफिकल्ट टास्क ऑफ मेंटेनिंग टू होल्ड ऑन टायगर हिल वॉज अचीव्ड इन दिस वे. हे कठीण असं कार्य टायगर हिलवर होल्ड मेंटेन करण्यासाठी केलेलं अशा पद्धतीने पूर्ण केलं गेलं. 8 Sikh was ordered to attack and capture Helmet and India Gate. B. Bodies of the Pakistani soldiers were collected and buried appropriately. C. During the ferocious artillery duels, the grenadiers hung on their precarious perch with grit and determination. D. Sikh fought back successfully to counterattacks with 40 to 50 personnel. E. An ad hoc column of 8 Sikh climbed the steep rock and captured India Gate. F. In spite of heavy casualties, 8 Sikh captured Helmet on 5 July. आता आपल्या ऑर्डर ऑफ ऑकरन्सनुसार आपण त्याला लावूयात. तर फर्स्ट जो इन्सिडेंट घडलेला होता, फर्स्ट जी कृती या ठिकाणी घडलेली होती ती आहे ड्युरिंग द फेरोशियस आर्टिलरी ड्युएल्स द ग्रेनेडियर्स हंग ऑन देअर प्रिकारियस पर्च विथ ग्रीट अँड डिटर्मिनेशन. त्यानंतर दुसरी जी घटना घडली होती ती होती 8 Sikh was ordered to attack and capture Helmet and India Gate. थर्ड ॲक्टिव्हिटी घडलेली होती an ad hoc column of 8 Sikh climbed the steep rock and captured India Gate. त्यानंतर फोर्थ जी काही ॲक्टिव्हिटी झालेली होती ती होती इन स्पाइट ऑफ हेवी कॅज्युअलिटीज 8 Sikh captured Helmet on 5 July. Fifth activity, Sikh fought back successfully to counterattacks with 40 to 50 personnel. आणि सिक्स्थ ॲक्टिव्हिटी झालेली होती बॉडीज ऑफ द पाकिस्तानी सोल्जर्स वेअर कलेक्टेड अँड बरीड ॲप्रोप्रिएटली. तर अशा पद्धतीने आपला त्यांचा ऑर्डर ऑफ ऑकरन्सनुसार त्यांचं जे रिराईट केलेले आहेत आपण सेंटेन्स, इथेच ॲक्टिव्हिटी A2 ही पूर्ण झाली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओ तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.